नमस्कार मित्रांनो. आजचा जो चॅप्टर आपण स्टडी करतोय 12वी जो नवीन रिवाइज सिलेबस आलेला आहे त्याच्यानुसार चॅप्टर स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. 11वीच्या चॅप्टरमध्ये जर पाहिलं आपण दोन चॅप्टर स्टडी केलेले आहेत. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि दुसरा आहे करंट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपल्याला दोन इम्पॉर्टंट चॅप्टर आपण 11मध्ये ओव्हरव्ह्यू केलेलं आहे. आता हे जे दोन चॅप्टर 11मध्ये ओव्हरव्ह्यू केले तर हे आहेत करंट इलेक्ट्रिसिटी आणि दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता करंट इलेक्ट्रिसिटी जर पाहिलं आपण तर आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी आणि दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. जर या दोन वेगळ्या ब्रँच आहेत फिजिक्सच्या. पहिले जे एक करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जे आपण स्टडी करतोय दिस इज रिलेटेड टू द मूव्हिंग चार्जेस आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण द चार्जेस ॲट द रेस्ट म्हणजे चार्जेस ॲट द रेस्ट याच्याबद्दल स्टडी करतोय. दोन ब्रँच आपल्याला फिजिक्स आहेत. 11th आपण ओव्हरव्ह्यू केलेलं आहे. 12th आपण याच्या पुढचं अप्लिकेशन पाहतोय. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण लगेच लक्षात ठेवायचं की हे मूव्हिंग चार्जेस असतील रिलेटेड असेल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हटलं की हे जे रिलेटेड असेल दिस इज रिलेटेड टू द चार्जेस ॲट द रेस्ट. आता जर पाहिलं आपण बेसिक जर आपण इंट्रोडक्शन जर आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स करायचं असेल सो इट इज द ब्रँच ऑफ द फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस अँड दॅट इलेक्ट्रिक चार्जेस ॲट द रेस्ट दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इन दिस चॅप्टर्स we are studying electrostatics phenomena in the details. So we will see first what is the introduction. आता ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन स्टडी करतोय इंट्रोडक्शन मध्ये पहिल्यांदा आपण ॲटम पासून आपण स्टार्ट करूयात. आता ॲटम जर पाहिला ॲटम आपल्याला माहिती आहे. मी जर स्ट्रक्चर ऑफ ॲटम जर इथं स्टडी करतोय स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपल्याला माहिती आहे ॲटमचे तीन एलिमेंट्स आहेत. पहिला आहे इलेक्ट्रॉन, दुसरा आहे प्रोटॉन आणि तिसरा आहे न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे सराउंडिंग ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहेत. इथे जर आपण फिगर ड्रॉ केली स्ट्रक्चर ऑफ द एलिमेंट्स तर हा सेंटरचा जो असेल तो न्यूक्लियस असेल. याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि याच्या सराउंडिंग इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता आपल्याला इलेक्ट्रॉन्स चार्ज माहिती आहे. इलेक्ट्रॉन चार्ज निगेटिव्ह चार्ज असतो. सो दिस इज द निगेटिव्ह चार्ज आणि इथं जो चार्ज असतो इथं चार्ज असेल तो पॉझिटिव्ह चार्ज असेल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे समजा 6 प्रोटॉन असतील 6 पण इलेक्ट्रॉन्स असतील, 7 प्रोटॉन्स असतील 7 इलेक्ट्रॉन्स असतील, 11 प्रोटॉन्स असतील 11 इलेक्ट्रॉन्स असतील. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्ज नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच प्रोटॉन्सचे नंबर आणि इलेक्ट्रॉनचे नंबर सारखे आहेत. न्यूट्रॉन्सवर चार्ज हा असतो न्यूट्रल, हा असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि हा असतो निगेटिव्ह चार्ज. म्हणून प्रोटॉनचे नंबर इलेक्ट्रॉन्स आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या त्याच्यामुळे टोटल चार्ज ऑन द ॲटम इज न्यूट्रल. टोटल चार्ज ऑन द ॲटम इज द न्यूट्रल. सो ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. दिस इज द बेसिक कन्सेप्ट. आता ज्यावेळेस आपण स्टडी करतोय आपल्याला दोन प्रकारचे एलिमेंट्स आहेत नंबर ऑफ प्रोटॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो. आपल्याला चार्जेसची व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. चार्जेस ऑन द इलेक्ट्रॉन इट इज 1.602 into 10⁻⁻19 coulomb and as it is negative charge so we have to denote this with the negative charge. आता जर पाहिलं आपण चार्ज ऑन प्रोटॉन अँड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन्स. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की व्हॅल्यू आपण लक्षात नाही राहत आणि चुकीचे जर व्हॅल्यू आपण इथं इनपुट करू शकतो. तर हे लक्षात घ्या. चार्ज ऑन द प्रोटॉन, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. Charge on the electron, its value is 1.602 into 10⁻⁻19 coulomb. Charge on the proton,
इट्स व्हॅल्यू इज 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. आता या ठिकाणी कन्फ्युजन काय होऊ शकतं, बरेचसे विद्यार्थी काय करतात, प्रोटॉनवर चार्ज आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्सवर चार्ज निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे ही निगेटिव्ह चार्ज, आणि ही व्हॅल्यू असते चार्जची. पण असं नाहीये, व्हॅल्यू ही सेम असेल 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम, 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. प्रोटॉन आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा रिप्रेझेंट होतो पॉझिटिव्हने, इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे हा रिप्रेझेंट होतो निगेटिव्हने. तर इथे थोडं कन्फ्युजनची शक्यता असते, तर हा कन्सेप्ट समजून घ्या प्रॉपरली. So charge on the proton it is plus 1.602 into 10⁻⁻19 coulomb, and the charge on the electron it is minus 1.602 into 10⁻⁻19 coulomb. आता ज्यावेळेस आपण 1 कुलम चार्ज म्हणजे चार्जेसचे युनिट हे काय, चार्जेसचे युनिट हे काय कुलम, कुलम, आणि डायमेन्शन काय असतील, डायमेन्शन असतील आपल्याला माहिती आहे I is equal to rate of flow of charge with respect to time, I is equal to Q upon T. So Q is equal to what, I into T. So we know the dimension for the I, that is current, m raised to 0, l raised to 0, t raised to 0, a raised to 1, and time it is m raised to 0, l raised to 0, t raised to 1, I raised to 0. So dimension of charge is m raised to 0, l raised to 0, t raised to 1, a raised to 1. काही बुक मध्ये m raised to 0, l raised to 0, t raised to 1, I raised to 1 कोणतं पण तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द चार्ज. कसं समजून घेतलं आपण, की इथं पार्ट केलं नाही किंवा रट्टा मारला नाही. आपण I इक्वल टू Q अपॉन T, I चे डायमेन्शन पुटअप केले, T चे डायमेन्शन पुटअप केले, आणि आपल्याला चार्जेसचे डायमेन्शन आलेले आहे. तर ज्यावेळेस आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅरिंग द टोटल चार्ज म्हणजे एका किती इलेक्ट्रॉन्स आहे जे की 1 कुलमचा चार्ज ट्रॅव्हल करतील, तर दॅट इलेक्ट्रॉन इट इज रिप्रेझेंटेड बाय 6.24 इंटू 10⁻28 इलेक्ट्रॉन, म्हणजे 6.24 अप्रॉक्सिमेट इंटू 10⁻28 इलेक्ट्रॉन्स हे कॅरी करतील, आणि ती चार्जेसची व्हॅल्यू किती असतील 1 कुलम. सो अगेन वी हॅव इक्वेशन. सो टोटल चार्ज इज इक्वल टू Q इज इक्वल टू N इंटू E. Total charge on that object or on that surface is Q is equal to N into E. So total number of electrons carrying the 1 coulomb of charge is 6.24 into 10⁻28 electrons. म्हणजे 6.24 into 10⁻28 एवढे इलेक्ट्रॉन्स कॅरी चार्ज किती करतात, 1 कुलम चार्ज करतात. इम्पॉर्टंट आणखीन CGS युनिट जे आहे, इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स युनिट ऑफ द चार्ज, इट इज अ CGS युनिट, आणि 1 कुलम इज इक्वल टू यालाच आपण स्टॅट कुलम असं पण म्हणतोय, आणि हे CGS युनिट आहे. 1 कुलम इज द SI युनिट. सो 1 कुलम इज इक्वल टू 3 into 10⁻9 स्टॅट C. इट इज द रिलेशन बिटवीन द CGS युनिट अँड द SI युनिट. तर हे झालं आपलं चार्जेसचं बेसिक इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा फिनॉमिना स्टडी करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फिनॉमिना म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स ज्या वेळेस आपल्याला शब्द येईल त्यावेळेस आपल्याला इम्पॉर्टंट आहे, आपल्या डोक्यामध्ये लगेच यायला पाहिजे की चार्जेस हे काय आहेत, रेस्ट आहेत. चार्जेस हे मुव्हिंग होत नाहीयेत. आता ज्यावेळेस आपण चार्जेस रेस्ट मध्ये म्हणतोय, एक्झाम्पल घेतोय मी, एक ॲम्बर आणि फर जर आपण फ्रिक्शन केलं तर आपल्याला काय होत आहेत, ॲम्बरचे निगेटिव्ह चार्ज हे फर मध्ये जातील आणि आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स फिनॉमिना हॅपन होतो. सिंपल एक्झाम्पल, आपण जर विंटर सीझन मध्ये स्वेटर जर आपण बॉडीवरून रिमूव्ह करत असतोय त्यावेळेस आपल्या क्रॅकलिंगचा नॉईज येतो, आणि क्रॅकलिंगचा नॉईज येतो, आणि ज्यावेळेस आपण स्वेटर रिमूव्ह करतोय म्हणजेच काय होईल, आपल्याला ते स्वेटर असं चिटकल्यासारखं होईल, बॉडीला चिटकल्यासारखं होईल. हे कशामुळे होतं, ह्याच्यामध्ये जे तुमचे स्वेटर आहे, स्वेटर इज द वन टाइप ऑफ द फर, ह्याच्यातले चार्जेस हे इंट्रोड्यूस झाले आहेत, बॉडी किंवा बॉडीचे चार्जेस इंट्रोड्यूस झाले आहेत फर मध्ये, म्हणजेच तिथं काहीतरी एक फोर्स एक्झिस्ट चाललाय, आणि त्याच्यामुळे आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स फिनॉमिना हॅपन होतो. परत जर आपण कॉम्ब घेतलात आणि आपले ड्राय हेअर, सो अगेन देर इज द ड्राय हेअर, सो अगेन देर इज द फिनॉमिनाज ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. लाइटनिंग जे आपलं रेनी सीझन मध्ये लाइटनिंग आपण पाहतोय, लाइटनिंग इज द वन मोर एक्झाम्पल ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो these are the examples for the electrostatics. सो आता हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे इंट्रोडक्शन डिटेल्स मध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला एवढं समजलेलं आहे की ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्स शब्द आला म्हणजे चार्जेस हे काय असतील, रेस्ट असतील,
आणि ज्यावेळेस चार्जेस रेस्ट असतील म्हणजेच एक जर आपण ऑब्जेक्ट घेतला दुसरा ऑब्जेक्ट घेतला समजा याच्यावरचे निगेटिव्ह चार्ज आहेत याच्यावरले हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तर काय होतील बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे किंवा काहीतरी सेपरेशन असेल दोन्ही बॉडीमध्ये किंवा ऑब्जेक्टमध्ये तर याच्यामधले जे निगेटिव्ह चार्जेस आहेत हे निगेटिव्ह चार्जेस हे इंट्रोड्यूस होतील कुठं या ठिकाणी म्हणजे हे निगेटिव्ह चार्ज आहेत समजा हे निगेटिव्ह चार्ज आपले या ठिकाणी इंट्रोड्यूस झाले अँड बिकॉज ऑफ दिस देअर एक्झिस्ट वन फोर्स आणि हा फोर्स असल्यामुळे इथे फिनॉमिना होतो कशाचा होतो इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा होतो. आता हे झालं इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या रिलेटेड. ज्यावेळेस आता आपण पुढे आपण स्टडी करतो इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पूर्ण डिटेल्समध्ये स्टडी करतोय तर आपल्याला पहिला लॉ येतोय आणि हा लॉ आहे दिस इज द कुलम्स लॉ. व्हेरी इम्पॉर्टंट लॉ म्हणजे कुलम्सचा लॉ आपल्याला सुरुवातीला स्टडी करायचे त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन स्टडी करतोय गॉस लॉ स्टडी करतोय नंतर वेगवेगळे ऍप्लिकेशन इलेक्ट्रिक फील्ड रिलेटेड स्टडी करतोय गॉस लॉचे त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर हे पुढे आपण स्टडी करत जातोय. आता याच्या अगोदर आपण पहिल्यांदा स्टडी करतोय कुलम्स लॉ जे की आपण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये डिटेल्समध्ये स्टडी केलेलं आहे पण रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे आपण या सेशनमध्ये आपण हे रिवाइज करतोय. आता जर पाहिलं कुलम्स लॉ म्हणजेच काय स्टेटमेंट्स आपल्याला सिंपल माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन माहिती असणं आवश्यक आहे. आता जर पाहिलं व्हॉट इज द कुलम्स लॉ. Coulomb's law is what? Whenever there is the two charges, maybe like charges or the opposite charges, unlike charges. There, what is the statement for the Coulomb's law? The force of attraction or repulsion between 2 point charges at the rest. This word is important. At the rest is directly proportional to the magnitude of the charges and inversely proportional to the square of distance between them. म्हणजेच the force of attraction or the repulsion, very simple, the force of attraction म्हणजे दोन चार्जेस असतील मे बी लाईक असतील मे बी अनलाईक असतील तिथे दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट होत आहेत एक असेल अट्रॅक्शन आणि दुसरे रिपल्शन. म्हणजे फोर्स कोणकोणते दोन प्रकारचे ते काय अट्रॅक्शन दुसरा आहे रिपल्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और द रिपल्शन बिटवीन द 2 point charges. आता इथं आपण हा वर्ड घेतोय पॉइंट चार्जेस. पॉइंट चार्जेस it is the charge which has or we can consider the negligible dimensions that charges are called as a point charges. म्हणजे काही नवीन काही असा कन्सेप्ट नाही आपण त्याचे डायमेन्शन नेग्लिजिबल करतोय जसं मास असेल प्रॉपर्टीज असतील हे नेग्लिजिबल करतोय आणि याला म्हणतोय आपण पॉइंट चार्जेस. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और द रिपल्शन बिटवीन द 2 point चार्जेस इज डायरेक्टली. आता हा वर एक इम्पॉर्टंट आहे ऍट रेस्ट कारण हे जे चार्जेस आहेत ते कसं असायला पाहिजेत रेस्ट असायला पाहिजेत कारण इलेक्ट्रोस्टॅटिक्स फिनॉमिनाच हा रिलेटेड कशाचा आहे रेस्टच्या रिलेटेड आहे. त्याच्यामुळे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और द रिपल्शन बिटवीन द पॉइंट चार्जेस at rest is directly proportional. म्हणजे काहीतरी हा रिलेशन सांगतोय कशाच्या बाबतीत मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस आणि डिस्टन्सच्या रिलेशन काय आहे सर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दिस इज द सिंपल स्टेटमेंट फॉर द कुलम्स लॉ. The force of attraction or the repulsion between the 2 point charge between the not two it may be 2 or more than 2. The force of attraction or the repulsion between the point charges, that point charges are at the rest and this is directly proportional to the product of charges and inversely proportional to the square of distance between them. So I will represent graphically. So this is the point charges, the point charges having the magnitude q1, this point charges having the magnitude q2. Let it is separated by the distance and that distance is what r. So I will represent with this statement mathematically I can find the relation. There exists the force of attraction or the repulsion. This force of attraction or the repulsion it is denoted by the F. F is proportional to the Q1 into Q2 because it is a directly proportional to the magnitude of charges. So one word is remaining that is a product of magnitude of charges and inversely proportional to the square of distance between them. So F is directly proportional product. So multiplication Q1 into Q2. Again F is proportional to the 1 upon R square. 1 upon R square. I can represent this equation 1
equation 2. Combine this equation 1 and 2. So can I say from equation 1 and 2, f is proportional to the q1 q2 upon r square. To remove this proportionality sign, I am taking f is equal to some constant k q1 q2 upon r square. For that constant, I am representing f is equal to 1 upon 4 pi epsilon naught q1 q2 upon r square. This is the relation between the force, charges and the distance. F is equal to 1 upon 4 pi epsilon naught q1 q2 upon r square. Now this epsilon, I will take this epsilon naught. If it is placed in the air or the vacuum, so I can consider this as the epsilon naught. So this value for the epsilon naught is equal to 8.854 into 10 raised to minus 12 Newton meter square Coulomb square Newton meter square. Coulomb square Newton meter square. The epsilon naught is the permittivity of the vacuum or permittivity of the free space. So this is the relation epsilon naught. Value for the k, we have considered k is equal to 1 upon 4 pi epsilon naught. And this, remember this value, epsilon naught is equal to 8.854 into 10 raised to minus 12 Coulomb square per Newton meter square. आता इथं प्रॉब्लेम येतो, आपला युनिट लक्षात कसं ठेवायचं. इथं पहा, हे आपलं रिलेशन भेटलेलं आहे. हा epsilon naught इकडच्या साईडला घेतला, f इथं जाईल, म्हणजेच हा कुलम दॅट इज कुलम स्क्वेअर मीटर स्क्वेअर आणि f ची युनिट इज न्यूटन. सो कुलम स्क्वेअर न्यूटन मीटर स्क्वेअर ही युनिट आहे आपला epsilon naught चं. समजलं इथपर्यंत. कुलम्स लॉ हा सिंपल आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और द रिपल्शन बिटवीन द पॉइंट चार्जेस at the rest is directly proportional to the product of magnitude of the charges and inversely proportional to the square of distance between them. आणि हे झालं मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन. आता याच्यानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट रिलेशन स्टडी करायचे. The permittivity which is related to the medium or the free space. आता जर पाहिलं आपण, this is the epsilon naught and this is the k into epsilon naught. म्हणजेच हे epsilon naught आहे आणि हे epsilon naught. So epsilon naught is what? It is the permittivity of the medium. समजा मीडियम आपण एखादं काहीतरी मीडियम ठेवलाय, वेगळा मीडियम ठेवलाय आणि it is the permittivity of the space. So this is the relation for the epsilon naught is equal to k into epsilon naught. Epsilon naught is the permittivity of given medium. Epsilon naught is the permittivity of free space and this k is the dielectric constant. Now for the air or vacuum, k is equal to 1. So I am getting equation epsilon naught is equal to epsilon naught. And for another medium, the dielectric value will be changes. Dielectric value change होती, त्याच्यामुळे epsilon naught हा multiply होतो dielectric constant into the permittivity of the free space, or we can say it is the air. This is the important relationship that will be useful while solving the numericals. तर हे झालं आपलं कुलम्स लॉ. आता हा कुलम्स लॉ आपल्याला वेक्टर नोटेशन मध्ये स्टडी करायचे. कुलम्स लॉ दॅट इज इन द वेक्टर नोटेशन्स. आता हा वेक्टर नोटेशन मध्ये पाहिलं म्हणजेच आपल्या इथं वेक्टरचं अप्लिकेशन इथं स्टडी करायचे. जर पाहिलं, एक आपला हा चार्ज आहे, दिस इज द पॉइंट चार्ज q1, दुसरा पॉइंट चार्ज आहे q2. आता या ठिकाणी इट इज सेपरेटेड बाय द डिस्टन्स अँड दॅट इज द r. It is separated by distance, that is the r. Now या ठिकाणी दोन चार्जेस आहेत q1 आणि q2. दोन्ही चार्जेस हे सेपरेटेड आहेत डिस्टन्सनी, दॅट इज r. आता या ठिकाणी दोन्ही चार्जवर एकमेकाच्या चार्जमुळे दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट आहेत. म्हणजे एक जो फोर्स असेल, द फोर्स ऑन द चार्ज q2 ड्यू टू द चार्ज q1, and that force is given by, it is the F21 and that is in the vector. लक्षात घ्या, दोन चार्जेस आपण प्लेस केलेले
these two charges are separated by distance r, आणि हे जे चार्जेस सेपरेटेड डिस्टन्स आहेत बाय द r, आता या ठिकाणी दोन्ही चार्जेसवर आपल्याला दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट होत आहेत. एक फोर्स असेल चार्ज Q2 वर, आणि हा फोर्स आपण रिप्रेझेंट करतोय कशामुळे, द फोर्स रीड कसं करायचं पहा, द फोर्स इथे F21, द फोर्स ऑन द चार्ज आता याच्यानंतर आपण पाहणार आहे हा जो कुलम्स लॉ आहे तो आपल्याला व्हेक्टर नोटेशन मध्ये पाहिजे. म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं की F इज इक्वल टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर, हे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. पण आता आपण व्हेक्टर नोटेशन मध्ये स्टडी करतोय कुलम्स लॉ. आता हा जो व्हेक्टर नोटेशन मध्ये स्टडी करतोय, व्हेक्टर आलं म्हणजेच आपल्याला मेन कन्सेप्ट आला लागेल की डायरेक्शन आली, म्हणजे आपल्याला डायरेक्शन रिप्रेझेंट करायचे. तर या ठिकाणी आपण ग्राफिकली समजून घेऊयात. सर्वप्रथम हा Q1 एक चार्ज आहे, दुसरा चार्ज आहे Q2. Q1 आणि Q2 हे दोन चार्ज आहे, आणि हे दोन चार्ज जर पाहिले आपण Q1 Q2 हे दोन्ही पण चार्ज सेपरेट आहेत. कशामुळं, डिस्टन्समुळं. दोन्ही मधलं सेपरेशन डिस्टन्स किती आहे, R. आता या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला जर दोन चार्ज असतील तर तिथे दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट होत आहेत, म्हणजे एकच फोर्स त्या ठिकाणी एक्झिस्ट होत नाही. हे झालं मॅग्नेट्यूड झालं, म्हणजे हे पूर्ण आपण रिप्रेझेंट करतो F इज इक्वल टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर, हे मॅग्नेट्यूड रिप्रेझेंटेशन झालं. पण आपण ज्यावेळेस आता वेक्टर म्हणजे डायरेक्शन नोटेशन स्टडी करतोय तर या ठिकाणी दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट होत आहेत. एक फोर्स असेल हा कशावर असेल, चार्ज Q2 वर असेल. कशामुळे असेल, Q1 मुळे असेल. दुसरा फोर्स असेल कशावर असेल, Q1 वर असेल. कशामुळे असेल, Q2 वर असेल. म्हणजेच आपल्याला दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट होत आहेत. तर मी या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय एक फोर्स, आणि हा फोर्स रिप्रेझेंट करतोय F21. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट हेअर. इथंच आपल्याला थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. आपलं मॅग्निट्यूड तर समजलेलं आहे, F इज इक्वल टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. पण ज्यावेळेस आपण डायरेक्शन समजून घेतोय तर त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला जर दोन चार्जेस आहेत, दोन्ही मधले डिस्टन्स किती आहे, R डिस्टन्स आहे. तर आपल्याला Q2 आणि Q1 हे दोन चार्जेस असतील तर यावर दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट होत आहेत. एक फोर्स होतो F21, हा रीड कसं करायचा, हा द फोर्स विच इज ऑन द चार्ज Q2 ड्यू टू द चार्ज Q1, आणि दुसरा फोर्स होतो कशावर, Q1 वर. कशामुळं, Q2 मुळे. सो F12 म्हणजे दोन प्रकारचे फोर्स एक्झिस्ट होत आहेत दोन वेगळ्या वेगळ्या चार्जेसवर, आणि याची डायरेक्शन जे रिप्रेझेंट करतोय आपण हे युनिट वेक्टरने रिप्रेझेंट करतोय. तर आपण युनिट वेक्टर रिप्रेझेंट करतोय, हा एक युनिट वेक्टर असेल R12. याला रीड कसं करायचं, द वेक्टर युनिट वेक्टर डायरेक्टेड फ्रॉम Q1 टू Q2, आणि दुसरा एक डायरेक्शन असेल, हा युनिट वेक्टर कसा असेल, R21. म्हणजेच द वेक्टर डायरेक्टेड फ्रॉम Q2 टू Q1. तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आता इथं आपला समजून घ्यायला पाहिजे. F12 F21 R12 आणि R21 समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी F12 म्हणजे काय, हा जो असेल इथे मी लिहून घेतोय, फोर्स ऑन चार्ज Q1 ड्यू टू चार्ज, फोर्स ऑन चार्ज Q1 ड्यू टू चार्ज Q2. इथं जे लक्षात घेतोय पहिला जो असेल म्हणजे हा ऑन चार्ज असेल, आणि कशामुळे असेल, या दुसऱ्या चार्जमुळे असेल. F21 फोर्स ऑन चार्ज Q2 ड्यू टू दी चार्ज Q1. तर हे दोन प्रकारचे फोर्स आहेत. याची डायरेक्शन रिप्रेझेंट कोण करतं, युनिट वेक्टर रिप्रेझेंट करतो R12 इज द युनिट वेक्टर डायरेक्टेड फ्रॉम Q1 to Q2. R21 unit vector directed from Q2 to Q1.
तर हे आपला दोन प्रकारचे फोर्स आहे ज्याची डायरेक्शन रिप्रेझेंट करतोय आपण युनिट वेक्टरने. तर आता आपण याचं मॅथमॅटिकल अनालिसिस पाहून घेऊयात. फोर्स दोन्ही फोर्सेसचं म्हणजे F21 आणि F12. इथं मी आता असं समजून घेतोय की सर्व मुलांना व्यवस्थित समजलेलं आहे F21, F12, R12 आणि R21. आता जर पाहिलं आपण मी ज्यावेळेस युनिट वेक्टर नोटेशन स्टडी करतोय मला एक फोर्स स्टडी करायचे म्हणजे मॅथमॅटिकल अनालिसिस फाइंड करायचे अँड दॅट फोर्स इज व्हॉट F21. मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. मॅग्निट्यूड काय 1/4 पाय epsilon नॉट Q1 Q2 अपॉन R². हे मॅग्निट्यूड आहे. पण डायरेक्शन कोण रिप्रेझेंट करतं? युनिट वेक्टर रिप्रेझेंट करतं. आणि ज्यावेळेस F21 असेल आपल्याला कोणता युनिट वेक्टर घ्यायचे या ठिकाणी R12. सो दिस इज द force F21 in vector notation 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R² R12 वेक्टर R12. आणि हे रिप्रेझेंट करतं काय? डायरेक्शन. हे काय रिप्रेझेंट करतं? डायरेक्शन. आता जर पाहिलं दुसरा फोर्स, आता तुम्ही सांगू शकता मला दुसरा फोर्स आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो? मॅग्निट्यूड सेम असणार आहे. मॅग्निट्यूड मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही होणार. सो इट इज 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R². डायरेक्शन कोण रिप्रेझेंट करतं? आता F12 ची डायरेक्शन कोण रिप्रेझेंट करतं? R21. सो R21. समजलं? नंतर आता इथं माहिती आहे आपल्याला दोन्ही मधलं मॅग्निट्यूड म्हणजे जे डिस्टन्स आहे मॅग्निट्यूड मध्ये सेम आहे पण डायरेक्शन काय दोन्हीची पण ऑपोजिट आहे. सो वेक्टर R12 इज इक्वल टू वेक्टर R21 but direction is different. So what is the value there? It is a minus. The direction is different, having the same magnitude but the direction will be different. So vector R12 is equal to minus R21. So can I say this F12 equal to this is same minus F21? Getting? So this is the vector analysis for the Coulomb's law. Very important concept. Now this is about the Coulomb's law. This is the statement. Before this म्हणजे याच्या अगोदर आपण काय पाहिलंय? मॅथमॅटिकल अनालिसिस 1D in terms of magnitude आणि नंतर आपण स्टडी केलंय वेक्टर नोटेशन. आता जर पाहिलं आपण समजा n नंबर ऑफ फोर्सेस असतील, n नंबर ऑफ चार्जेस असतील तर त्या ठिकाणी आपल्याला फोर्स काय भेटणार आहे म्हणजे रिझल्टंट फोर्स काय भेटणार आहे तर ते आपण डिटेल्स मध्ये स्टडी करून घेणार आहे. आता पहा एक मी चार्ज घेतोय Q1, दुसरा चार्ज इथे प्लेस करतोय मी Q2, या ठिकाणी Q3, या ठिकाणी Q4 आणि डॉट 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 Qn. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस Qn एक Q1 चार्ज आहे Q2 चार्ज आहे म्हणजे दोन चार्ज झाले. जसं आपण कुलम्स लॉ पाहिला एक चार्ज Q1 Q2 इथे एक फोर्स एक्झिस्ट झाला आणि हा फोर्स काय असेल F21. तोच कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करतोय. Q1 Q2 या चार्जवर Q1 वर एक फोर्स एक्झिस्ट होईल या चार्ज Q2 मुळे आणि हा फोर्स कोणत्या डायरेक्शनला असेल? या डायरेक्शनला असेल आणि तो फोर्स घेतोय आपण F12. त्यानंतर फॉरगेट अबाउट दिस एक चार्ज Q1 आहे Q3 आहे Q1 आहे Q3 आहे Q2 Q3 आणि या चार्ज Q1 मुळे Q1 वर या चार्ज मुळे फोर्स एक्झर्ट होतो. या फोर्स एक्झर्ट होईल आणि हा फोर्स कसा रिप्रेझेंट करता येईल? F13. नंतर हा Q4 आहे या चार्ज Q1 वर Q4 मुळे एक फोर्स एक्झिस्ट होईल आणि तो फोर्स कसा घेतील आपल्याला F14. नंतर हा Qn जर चार्ज घेतला या चार्ज Q1 मुळे आणखीन एक फोर्स एक्झर्ट होईल आणि हा फोर्स कोणता येईल F1n. म्हणजे जर आपल्याला दोन पेक्षा जास्त जर चार्जेस असतील तर असे n नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत आणि जर आपण टोटल रिझल्टंट ऑफ द फोर्स ऑन द चार्ज Q1 जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्याचं येईल आपल्याला एक्सप्रेशन टोटल F. I will represent this F total equal to what is the equation now? F12 plus F13 plus F14 plus dot 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 F1n. या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. मी इथे घेतलंय Q1 चार्ज Q2 Q3 Q4 Qn हे सराउंडिंगला चार्जेस लोकेटेड विच इज डिस्टन्स ऍट R1 R2 R3 आणि R4. तर या Q1 वर आपला Q2 टू Qn या चार्जेस मुळे फोर्स एक्झिस्ट होईल आणि फोर्स मी रिप्रेझेंट केले या डायरेक्शनला आणि अशा प्रकारे तुम्हाला टोटल फोर्स एका चार्जवर जर n नंबर ऑफ चार्जेस मुळे जर ऍक्ट होत असतील तर आपण कॅल्क्युलेट करू शकता. So this is about the Coulomb's law.
मित्रांनो लक्षात घ्या, हे आपण कुलॉम्स लॉ आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे पूर्ण रिवाइज केलेलं